नमस्ते, मी अर्चना वत्सला गिरीधर मोरे. मिशन शून्य कचरा या विषयावरती काम करते आहे. आपल्याला माहिती आहे की आत्ता आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भारतामध्ये 7वा क्रमांक आणि राज्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. आणि हे खूप मोठं पाऊल आहे की वर्षानुवर्ष आपली महानगरपालिका ही रँक 1पर्यंत येण्यासाठी काम करते आहे. सोबतच नगरपालिका, कितीतरी स्वयंसेवी संस्था, नागरिक, राजकीय पक्ष आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासोबतच आपले गणेशदादा आणि रश्मिताई दोघांनी मिळून एक प्लेट शेअरिंग नावाचा उपक्रम चालू केलेला आहे, झिरो वेस्ट पार्टी याच्यासाठी. तर हा खूप चांगला उपक्रम आहे. ॲक्च्युली खरं तर हा सगळा निर्णय घेताना आपण पर्सनली खूप जास्त चुकत असतो. कदाचित आपल्याला माहिती नसतं की याचा परिणाम काय होणार आहे, पण आणि माहिती असूनही कदाचित समजणार नाही, उमजणार नाही, ह्या सगळ्या काही गोष्टी असतात. होऊ द्या, कशाला आपण याच्यामध्ये सहभाग करायचा आहे. महानगरपालिका आहे ना कचरा उचलायला, किंवा सामाजिक संस्था आहेत ना जनजागृती करायला. पण मित्रांनो, आपल्या नागरिकांनाही तेवढंच सजग व्हावं लागेल. आणि मला तुम्हाला फक्त आवर्जून एवढंच सांगायचं आहे की आपण कुठेही जात असाल तर जेव्हा तुम्ही यूज अँड थ्रूमध्ये चहा पिता, खरं तर तुम्ही चहा पिता स्वतःला स्फूर्ती येण्यासाठी. कामामध्ये जेव्हा आपण थकलो असतो तेव्हा आपण चहा पितो आणि अजून कामाला सुरुवात करतो. पण आपल्या शरीराला एनर्जेटिक करण्यासाठी, एनर्जी येण्यासाठी. आणि हे सगळं काही करत असताना कळत न कळत आपण प्लास्टिकचा घूट या चहाच्या एक एक घुटासोबत पित असतो. तर माझी एक विनंती आहे आपल्याला की यूज अँड थ्रूचा वापर करू नका. सोबतच आपला एक छोटासा कप जर आपण आपला कॅरी केला तर आपण यूज अँड थ्रू वाचवू शकतो. सोबतच तुम्हाला माहिती आहे की जर आपल्या घरामध्ये पार्टी असेल, आपल्या घरामध्ये एखादा सण त्योहार, ह्या सगळ्या काही गोष्टी असेल, तर आपण लोकांना जेवण करायला बोलवतो. आणि जेवण करायला जेव्हा बोलवतो तेव्हा कोण ताट धुवेल? यूज अँड थ्रू आणायचं, यूज अँड थ्रू आणलं की जेवण करायला दिलं की तसंच फेकून द्यायचं. आपलं काम वाचतं असं आपल्याला वाटतं, पण मित्रांनो काम वाचत नाही, काम जास्त होतं. आणि कसं तर तुम्हाला माहितीच आहे की आपण हा कचरा शहरामध्ये कचऱ्याच्या गाडीला देतो. कचऱ्याच्या गाडीला दिल्यानंतर हा कचऱ्याची पहाड निर्माण करतं. आणि यूज अँड थ्रूचा कचरा खरंच रिसायकल होण्यासाठी खूप चांगला आहे का? नाही. कारण की त्याच्यामध्ये बाहेर पेपर असतं, आतमध्ये प्लास्टिक असतं. नकळत आपल्या पोटामध्ये प्लास्टिक जातंच, याला तर काही शंकाच नाही आहे. पण याच्यामध्ये अन्न असतं, तेलकट, तुपकट, ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि हे रिसायकल होण्यासाठी कठीण जातं. म्हणून फक्त एकच पाऊल तुम्हाला उचलायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी कुठलाही खर्च करायचा नाही. या थोड्या कमी वाजवी पैशामध्ये तुम्हाला एक कॉल करायचा आहे, आणि तो म्हणजे गणेश बोरा आणि रश्मिताई यांना. पॉम्पलेट आणि त्यांचा संपर्क क्रमांक मी तुम्हाला देणार आहे. आणि या संपर्क क्रमांकावर फोन करा. त्यांना सांगा आमच्याकडे पार्टी आहे, आम्हाला झिरो वेस्ट पार्टी करायची आहे, आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला स्टील प्लेटचं सेट आहे जो तो पुरवा. मित्रांनो, धुण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला आणून पण मोफत मिळेल, तुमच्याकडनं घेऊनसुद्धा मोफत जातील. फक्त तुम्हाला एक कॉल करायचा आहे, ₹1चा एक कॉल, आणि तुमची झिरो वेस्ट पार्टी, म्हणजे झिरो बजेटमध्ये झिरो वेस्ट पार्टी करायला आपण तयार राहूया. तर थोड्यात वाजवी किमतीमध्ये कॉल करा रश्मिताईंना आणि गणेशदादांना. तर झिरो वेस्ट पार्टी करा आणि शेवटी मातृभूमीला, आपल्या धरती मातेला खुश ठेवा. पार्टी करून खुश होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. पार्टी करून कचरा करतायत, खुश होणार नाही आहे, आणि मला वाटते की देवाचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळणार नाही आहे. तर कोणतेही सण करा, कोणतेही कार्यक्रम करा. जसं की वाढदिवस करत आहात तर वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा आपल्याला मिळाव्यात. म्हणून धरती मातेच्या शुभेच्छा मिळवायच्या असेल तर झिरो वेस्ट पार्टी करून नक्कीच मिळवा. थँक्यू.